जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. समोरून ज्या जोरदारपणे जय महाराष्ट्राची गर्जना झालेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम मराठी जनांना, हिंदू जनांना लक्षात आलं असेल माझ्यासमोर कोण बसलाय. कारण जय महाराष्ट्र आवाज घुमवणारे बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धवजी ठाकरे आज या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत. गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रात, देशात जे एक राजकीय वादळ निर्माण झाल्याचा भास निर्माण केले जातोय त्याचे संपूर्ण केंद्रबिंदू उद्धव ठाकरे आहेत. आणि ज्यांना प्रतीक्षा होती मोठ्या प्रमाणात की उद्धव ठाकरे कधी बोलतील या सगळ्या विषयावर आणि लोकांच्या प्रश्नांना थेटपणे कधी उत्तरं देतील, अशी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली मुलाखत आज ते सामनासाठी देत आहेत. उद्धवजी, मी आपलं स्वागत करतो. फार नमनाला घडावर तेल न घालता थेट प्रश्नाकडे आपण येऊया. कारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आणि देशात ज्या घडामोडी घडवल्या जात आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राचं समाजमन अस्वस्थ आहे. आपण किती अस्वस्थ आहात किंवा आपली भूमिका पुढे काय आहे, यातून शिवसेना कशी पुढे जाईल, अशा अनेक प्रश्नांचं काहू या राज्याच्या मनामध्ये, जनतेच्या म्हणत नाही महाराष्ट्राच्या मनामध्ये मारलेलं आहे. पण तरीही मला आज तुम्ही खूप रिलॅक्स दिसताय उद्धव साहेब. म्हणजे मला याचं कारण समजत नाही की आज मी आपल्याला पाहतोय का गेले काही दिवस पाहतोय आपल्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नाही आणि आपण अत्यंत मोकळेपणाने इथे आलात आणि बोलताय. हे काय रहस्य आहे? हे रहस्य साहजिकच आहे. माझी मा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्याकडनं आलेले एक हे रसायन आहे. मा म्हटल्यानंतर शांत, सौम्य, संयम, आणि साहजिकच आहे बाळासाहेब म्हटल्यानंतर वर्णन करण्याची आवश्यकता नाहीये. आज जवळपास 1 वर्षानंतर आपण भेटतो आहोत. होय. मला आठवतंय गेल्या वर्षी या दिवसात जेव्हा आपली मुलाखत घेतली होती तेव्हा कोरोनाचा कहर हा वरखाली होत होता. त्या कोरोनामध्ये जे काय करता येणं शक्य होतं ते मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि अभिमानाने सांगेन की माझ्या राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून मी केलं. त्याच्यानंतर आता पाहिलं असाल, कारण त्यावेळेला लॉकडाऊन होता, मंदिरं बंद होती, सणासुदींना बंदी होती. पण यावर्षी आपण पहिली पंढरपूरच्या वारी तिला परवानगी दिली म्हणण्यापेक्षा तिच्यामध्ये कोणताही अडथळा येऊ दिला नाही आणि जल्लोषात ती पार पाडली. म्हणजे पुन्हा एकदा सणासुदीला सुरुवात झालेली आहे. आता दहीहंडी येईल, गणपती येतील, नवरात्री येईल, दिवाळी येईल. पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये उत्सव, उत्साह आणि आनंद याची सुरुवात झालेली आहे. एक मध्ये जणू काही पॉज बटन दाबलं गेलं होतं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण कोरोनातून आणि त्या संकटातून बाहेर पडलो. मला आनंद आहे. आता आपण सुरुवातीला जे म्हटलं की एक वादळ आल्याचा आभास होतोय. वादळ म्हटल्यानंतर पालापाचोळा उडतो. तो पालापाचोळा उडतोय सध्या, आणि तो पालापाचोळा एकदा बसला की खरं दृश्य हे लोकांसमोर नक्कीच येणार आहे. मी शांत कसा, तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकुल नाहीये. हां, थोडीफार जी आहे ती नक्कीच मराठी माणसांची आणि हिंदूंची आहेच, हिंदुत्वाची आहे. ह्याचं कारण हिंदू द्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी द्वेष्टे, मराठी माणसाची एकजूट तुटावी, फुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी, आणि जी मेहनत माननीय शिवसेना प्रमुखांनी हयातभर केली मराठी माणसाची एकजूट करण्यासाठी, हिंदुत्वाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी, ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातनं तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय. ती मला एक चिंता आहे. आणि म्हणून मी जे म्हटलं की हा पालापाचोळा सध्या उडतोय, कोण कुठे, हा इकडनं पालापाचोळा तिकडे जातोय, पुन्हा इकडे येतोय, ही जी गळणं गरजेची होती ती पानं ही उडतात. मी मागे एकदा माझ्या मनोगतात म्हटलं होतं की ज्या वेळेला मी वर्षामध्ये राहत होतो त्या वर्षामध्ये 2 झाडं ही आपल्या घराला लागूनच आहेत. एक आहे गुलमोहराचं आणि दुसरं बदामाचं. दोन्ही झाडं मी साधारणतः गेले 2-1 वर्ष बघतोय, ज्याला आपण पतझड म्हणतो. ती पानं पूर्ण गळून पडतात. पानगळ पानगळ म्हणतो. ती पानं पूर्ण गळून पडतात
अशा काड्या राहतात. आपल्याला वाटतं या झाडाला काय झालं, पण 2 ते 3 दिवसात पुन्हा नवीन कोंब येतात, अंकुर येतात. आणि मी बघितले 8 दिवसामध्ये 10 दिवसात ते बदामाचं झाड सुद्धा हिरवगार झालं, गुलमोहर सुद्धा हिरवागार झाला. म्हणून जी सडलेली पानं असतात ती झडलीच पाहिजेत. ती झडतायत पानं, ती सडलेली पानं आहेत. म्हणजे आता पानं झडून पडतायत. आता सडलेली पानं झडतायत. ज्यांना त्या झाडाकडनं सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला, सगळं मिळालं, म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता, ती पानं सगळं झाडाकडनं घेऊन ती गळून पडतायत. आणि हे बघा कसं उघडं बोडकं झाले झाड, असं ते दाखवायचा प्रयत्न करतायत. पण दुसऱ्या दिवशी आपला माळीबुवा येतो, ती झाड सगळी पुन्हा ती पानगळ केळ्याच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो. आता ती प्रक्रिया सुरू आहे केळ्याच्या टोपलीत झडलेली सडलेली पानं टाकण्याचा. आता सुरू झाले. आता नवीन कोंब फुटायला लागलेले आहेत. आणि शिवसेना आणि तरुण युवा हे नातं हे शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे. नक्कीच, कारण वयाच्या 80 मात्र एक आहे, अजूनही काही ज्येष्ठ शिवसैनिक ते येऊन येऊन भेटत आहेत, ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे, पहिल्या पिढीचे ज्यांना म्हणू, आणि तो संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे, संघर्ष केलेला आहे. त्यांना शिवसेना म्हणजे नेमकं काय ते कळलेलं आहे. त्यांना आतापर्यंत अनेकांना शिवसेनेकडनं काही मिळावं अशी अपेक्षाच नव्हती, आजही नाहीये, पण ते येऊन येऊन आशीर्वाद देत आहेत. तुम्ही आता मगाशी वर्षाचा उल्लेख केलात, मलबार हिलवरचं वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान. आणि मगाशी मी आपल्याला म्हटलं की आपण खूप रिलॅक्स दिसताय, पण मला असं दिसतंय की मलबार हिलवरून आपण परत मातोश्रीला आल्यावर जास्त रिलॅक्स झालं. जास्त माझं घर आहे ते. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो मुद्दामून, ह्या काही हे माझे अनुभव आहेत. जेव्हा माझी शस्त्रक्रिया झाली, 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, तो एक अनुभव माझा वेगळा आहे. तो कधीतरी तो फार विचित्र अनुभवातून मी गेलो आणि ठीक आहे. पण त्यावेळेला जेव्हा ॲनेस्थेशियामधनं मला जागवलं, मुख्यमंत्री होतो ना, शस्त्रक्रिया झाली, ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर ते ॲनेस्थेशियातून बाहेर आल्यानंतर काढताना मला डॉक्टरने विचारलं, सर कुठे जायचं, मातोश्री की वर्षा? मी पटकन म्हटलं मातोश्री. आणि मग डॉक्टरने सांगितलं, डॉक्टर मला तुम्ही गुंगीत सुद्धा विचारलं असतं ना ॲनेस्थेशिया दिल्यानंतर सुद्धा, तरी मी मातोश्री हेच उत्तर दिलं असतं. म्हणजे तुमची इच्छा नियतीने पूर्ण केली असं म्हणताय तुम्ही मातोश्रीत येण्याची? नियती ही म्हटलं तर असते, म्हटलं तर नसते. मुळामध्ये माझी वर्षामध्ये जाण्याची इच्छा होती का? ह्याचा अर्थ ते आता मुख्यमंत्रीपद गेले म्हणून मी वाईट असं नाही, ते एक वैभव आहे. म्हणजे त्या मुख्यमंत्री पदाचा, वर्षाचा मी अजिबात अनादर करणार नाही. ती एक वेगळी वैभवशाली वस्तू आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे मोठं वैभवशाली पद आहे, जबाबदारीचं पद आहे. त्याचा पूर्ण आदर ठेवून मी कधीच वैयक्तिक अशी स्वप्न बघितली नव्हती. पण त्यावेळेला जे घडलं ते आजच्या लोकांना, ज्यांना आपण विश्वासघातकी म्हणू, त्यांना ते पूर्ण माहिती आहे कसा पाठीत वार केला गेला आणि कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला. हो, पण तुम्ही इस्पितळात असताना, तुम्ही गुंगीत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता. त्या विषयावर बोलू का? असं साधारण तुम्ही सुद्धा, कारण मला कुठेही त्या माझ्या अनुभवातनं सहानुभूती नकोय. तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही कोणत्याही डॉक्टरने किंवा कोणालाही ज्याला माहिती आहे त्याला विचारले की त्याच्यामध्ये धोके काय असतात, ह्याची कल्पना मलाही होती, पण ती करणं मला गरजेची होती. ती केल्यानंतर पहिली शस्त्रक्रिया झाली, त्यातून मी चांगला बाहेर पडलो होतो. अचानक एक 5-7 दिवसानंतर सकाळी जाग आल्यानंतर, खरं म्हणजे त्या दिवशी मला डॉक्टरने सांगितलं होतं की उद्धवजी उद्या आपल्याला जिना चढायचं आहे. तर मी मानसिक तयारीत होतो की आज जिना चढायचं, एक पाऊल पुढे जायचंय. सकाळी जाग आल्यानंतर जरा थोडासा एक आळस द्यायचा प्रयत्न केला तर मानेमध्ये जो एक असा क्रॅम्प म्हणतो असा आला आणि माझी मानेखालची सगळी हालचाल बंद झालेली. म्हणजे मला श्वास घेताना मी बघत होतो, माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ब्लड क्लॉट तिकडे आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवर होते आणि ज्याला तो गोल्डन आवर म्हणतात, त्या गोल्डन आवरमध्ये ते ऑपरेशन झालं, म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्या काळामध्ये माझ्या कानावर येत होतं, माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती. सगळ्यात टेन्शन मला होतं की समजा कुठे काय डास चावला, मुंगी चावलं तर खाजवायचं कसं. म्हणजे हा एक वेगळा विचित्र भाग होता. पण त्या काळात माझ्या कानावर येत होतं की काही जण मी बरा व्हावा म्हणून देवावरती अभिषेक करत होते
आणि काही जण मी असाच राहावं म्हणून देव पाण्यात बुडून बसले होते. देव पाण्यात बुडून बसले लोक आता पक्ष बुडवायला निघालेत. आणि तेव्हा हे पसरवलं जात होतं की हा काय आता उभा नाही राहत, आपलं काय होणार, तुझं काय होणार. म्हणजे ज्या काळामध्ये आपल्या पक्षाला सावरण्याची वेळ होती, आपला मी पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख, शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत होत्या. हे नाही म्हटलं तरी एक मला वेदनादायी एक सत्य हे आयुष्यभर माझ्यासोबत राहणार की जेव्हा, आणि मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळायची, नंबर 2चं पद होतं, पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता. तो विश्वासघात तुम्ही, मी हॉस्पिटलमध्ये असताना म्हणजे माझी हालचाल बंद होती तेव्हा तुमची हालचाल जोरात होती, आणि ती सुद्धा पक्षाच्या विरोधात. शिवसेनेच्या विरोधात किंवा शिवसेनेच्या बाबतीमध्ये हे विश्वासघाताचं राजकारण वारंवार का होतं? ह्याचं कारण शेवटी आम्ही पक्ष हा प्रोफेशनली नाही चालवत असं मी म्हणेन. तुम्ही सुद्धा गेले अनेक वर्ष शिवसेना अनुभवतात, शिवसैनिकच आहात तुम्ही, पण एक परिवार म्हणून आपण बघत आलेलो आहे. बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं, महाने तेच शिकवलं की एकदा आपलं म्हटल्यानंतर आपलं, त्याच्यावरती कदाचित जो राजकारणामधला गुन्हा किंवा चूक असेल ती आमच्याकडनं वारंवार होते. ती म्हणजे एखाद्यावरती विश्वास टाकला म्हणजे आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. पूर्ण जबाबदारी, मग त्याला ताकद देणं असेल, शक्ती देणं असेल. म्हणजे 2014 साली जे आत्ता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवतायत, मारतायत, बोंब मारतायत, त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की 2014 साली भाजपाने युती तोडली होती तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही नाही सोडलेलं हिंदुत्व. पण तेव्हा जो एक मधला काळ आला होता, विरोधी पक्ष एक शिवसेना झाली होती, म्हणजे अनेकांना असं वाटलं होतं की शिवसेना आता संपेल, पण शिवसेना एकाकी लढली आणि 63 आमदार निवडून आलेले. त्या काळामध्ये विरोधी पक्षाची जी जबाबदारी आपल्यावरती आली तेव्हा सुद्धा मी पद कोणाला दिलं होतं? आता सुद्धा जर भाजपनी आत्ता जे केलेलं आहे हे माझ्याशी बोलणी केल्याप्रमाणे हे आत्ता केलं, हे बोलणी केल्याप्रमाणे तेव्हा केलं असतं तर सन्मानाने झालं असतं. देशभरामध्ये पर्यटन करण्याची गरज लागली नसती. आणि असं मी ऐकलं, असं मी वाचलं, माझ्याकडे माहिती नाही, पण हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च, हे त्याच्यानंतर काही आणखीन अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला असेल, त्या खोक्यात काय दडलंय हे ज्याचं त्याला माहीत, देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला कळलं असेल. पण हे फुकटात झालं असतं ना, आणि सन्मानाने झालं असतं. हेच तर मी सांगत होतो. मग का घडवलं? कारण त्यांना शिवसेना संपवायची. जे शिवसेनेबरोबर ठरवलं होतं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद, हेच तर तुम्ही आता केलं. आणि ते जर केलं असतं तर निदान 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला एकदा तरी 2.5 वर्षात मुख्यमंत्री पद मिळालं असतं. ही जी काय आता सोंगढोंग करतायत आम्ही शिवसेनेला, आता ही शिवसेना ते म्हणतात ती शिवसेना नाहीये. हे सगळं तोडफोड करून त्यांचं समाधान होत नाही. त्यांना शिवसेना संपवायची आहे. यांचा वापर करून ते शिवसेना संपवायला का संपवायचे असं वाटतं आपल्याला? आतापर्यंत गेल्या 56 वर्षात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न अनेक आणि प्रत्येक वेळेला शिवसेना अधिक जोमाने आणि तेजाने उभी राहिलेली आहे. आता सुद्धा त्यांना हिंदुत्वामध्ये भागीदार नको असेल, पण माझं नेहमी असंच म्हणणं आहे की शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केलं, कारण हिंदुत्व मजबूत व्हायला. हे जे करतायत ते राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक, जे विचारतात ना तुमचं आणि भाजपचं हिंदुत्वामध्ये फरक काय, तो हा आहे. शिवसेनेचं राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केलं, पण यांचं राजकारण मजबूत होण्यासाठी आणि हिंदुत्वाचा आश्रय घेतला. मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे महाविकास आघाडी हिंदुत्व संकटात आलं, हिंदुत्व म्हणजे काय झालं अशी जी एक आवई उठवली जाते. हो, म्हणजे काय, मला एक प्रसंग असा सांगा किंवा एक माझ्या हातनं घडलेली गोष्ट किंवा निर्णय माझा मुख्यमंत्री पदावरती असतानाचा दाखवा की ज्याच्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं. एक निर्णय दाखवा. तर तुम्ही तेव्हा अयोध्येला आत्ता सुद्धा गेला होतात. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन आपण उभं करतो, बरोबर आहे. हे हिंदुत्वाला सोडून आहे की नाही? तुम्ही ठरवा. अयोध्येत महाराष्ट्र भवन, बरोबर आहे. मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा मी अयोध्येत गेलो होतो. प्रत्येक वेळेला आपण होतात. मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा अयोध्येत गेलो होतो. कोण काय म्हणेल मी परवा नाही केली. मी गेलो आणि रामलल्लाचं दर्शन घेऊन केव्हाही आलो होतो. 2दा मी स्वतः अयोध्येत गेलो होतो. आता नव्या मुंबईमध्ये आपण तिरुपतीचं मंदिर त्याला जागा दिली. प्राचीन जी मंदिरं आहेत त्यांचं संवर्धन करणं, जतन करणं हे आपण सुरू केलं. गडकिल्ल्यांचं आपण सुरू केलं. हे कुठे, ह्याच्यात हिंदुत्व कुठे गेलं? हिंदुत्व तर असं कोणताही निर्णय नाहीये की ज्याच्यामध्ये आपण हिंदुत्वापासून दूर गेलेलो आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील.
तुम्ही आज ज्या संघर्षमय कालखंडातून जात आहात याची कधी अपेक्षा केली होती? बघा, शेवटी शिवसेना आणि संघर्ष हे तर एकमेकाच्या पाचवीला पुजलेले आहेत. आणि मागे कोणीतरी असं म्हणालं होतं, ते मला वारंवार त्याचा अनुभव येतोय, की शिवसेना ही एक तळपती तलवार आहे. ती जर मॅनेमध्ये ठेवली तर ती गंजते. त्याच्यामुळे ती तळपलीच पाहिजे. आणि तलवार तळपणं म्हणजे संघर्ष आलाच. अर्थात याचा अर्थ अर्थार्थी कोणी घेऊ नये की तलवारीने वार कराबिरा, असं नाही माझं म्हणणं. ही एक उपमा आहे. आणि त्याच्यामुळे संघर्षासाठीच तर शिवसेना जन्माला आली. त्यावेळेला मराठी माणसासाठी, भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्याच्यानंतर हिंदुत्वासाठी शिवसेना लढली. मग ते 92-93 साल असेल किंवा कधी असेल. त्याच्यामुळे शिवसेना आणि संघर्ष, जिथे अन्याय तिथे वार, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे. ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिली ताकद दिली, म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यांचं एक भावनिक नातं होतं. एक पहिला भगवा झेंडा जो आहे हा ठाण्यात फडकला आणि बाळासाहेब अभिमानानं त्यांच्या संपूर्ण कालखंडात जीवनात सांगत राहिले की ठाण्यानं मला पहिली सत्ता दिली. त्याच ठाण्यातून शिवसेनेला आव्हान उभं राहिलं. ठाणेकर सुज्ञ आहेत. हे जे पालापाचोळा जो आहे ते म्हणजे काय ठाणेकर नाहीत. ठाणेकर आणि ठाणेकर नागरिक, शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना, हे जे नातं आहे ना, हे ह्या पालापाचोळ्याला तोडता नाही येणार. त्याच्यामुळे मी तर म्हणेन पूर्ण महाराष्ट्र आणि ठाणं सुद्धा, अर्थात त्याच्यात आलं मुंबई सुद्धा आली, सगळेजण निवडणुकांची वाट बघतायत. आणि म्हणून माझं मत हेच आहे की याच्या पुढे एक असा कायदा झाला पाहिजे की ज्यांना कोणाला युती करायची असेल त्या दोन्ही पक्षांचं, 3 पक्षांचं, 10 पक्षांचं जे काय कडवळ तुम्हाला करायचं असेल ते करा. मात्र तुमच्यामध्ये करार मदार काय झालेला आहे तो जनतेसमोर ठेवा. जागा वाटप किती होणार आहे, कोणत्या ध्येयावरती, धोरणावरती तुम्ही युती करणार आहात, काय पुढे करणार आहात, हे करा. म्हणजे काय झालं असतं, एक तर जे माझं आणि भारतीय जनता पक्षाचं ठरलं होतं ते जे आता आधी नाकारून आता त्यांनी ते केलं, हे आधी जनतेसमोर उघडपणाने आलं असतं. दुसरी गोष्ट, निवडणुकीनंतर जे काय त्यामुळे मला करावं लागलं, महाविकास आघाडीचा जन्म नसता झाला. तो महाविकास आघाडीचा जन्म आम्ही दिला तेव्हा सुद्धा तुम्ही बघितलं की आम्ही शपथ जी मी घेतली ती शिवतीर्थावरती घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आणि बाळासाहेबांचं स्मारक आहे तिकडे, त्या साक्षीने घेतली. हजारो लाखो लोक आणि शिवतीर्थ हे भगवं पूर्ण फुलून गेलं होतं, ओसांडून वाहत होतं पूर्ण. म्हणजे जर लोक नाराज असतील तर तिकडे कोणी आलं नसतं. पण तरी देखील माझं मत असं आहे की आता निवडणुका घ्या. जर आम्ही महाविकास आघाडी स्थापन करून चूक केली असेल तर लोक आम्हाला घरी बसवतील. आणि जर भारतीय जनता पक्षाने माझं, कारण शेवटी जनता मला ओळखते, नाही म्हटलं तरी आता आमची 6वी पिढी ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करते. 6वी पिढी, त्याच्या आधीच्या पिढ्या सुद्धा होत्या. पण एक तर लोक त्यांना घरी बसवतील त्यांनी चूक केली असेल तर, जो करार त्यांनी आमच्याशी केला होता तो तोडला म्हणून, नाहीतर आम्ही पाप केलं म्हणून आम्हाला घरी बसवतील. होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला, माझी तयारी आहे. पण या सगळ्या कालखंडामध्ये कधी नव्हे तो एक अघोरी प्रकार होतो आहे जो महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता. तो म्हणजे कोणीतरी संपूर्ण शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांना पर्याय नाहीये. कारण नीट लक्षात घ्या, हा महत्वाचा प्रश्न आहे, एक बारकाव लक्षात घ्या. जे काय थोडंफार कायद्याचं ज्ञान मी लोकांशी बोलून, कायदेतज्ञांशी बोलून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यातून सांगतो की पूर्वी 2/3 ही सदस्य संख्या झाली का वेगळा गट स्थापन करता येऊ शकत होता. आता तो कायदा गेला. आता हे जे बाजूला झाले ते भले 2/3 असतील किंवा आणखीन काहीतरी असतील, त्यांना वेगळा गट स्थापन करता येत नाही. हे कायदेतज्ञांनी सांगितलेलं आहे. मी कायदा लिहिलेला नाही, मी कायदा वाचलेला नाही. मी घटनातज्ञांनी ज्यांनी त्याचा अभ्यास केला त्यांनी सांगितलेली मतं ऐकून आणि त्यांच्याशी बोलून सांगतोय. म्हणजेच काय की ह्या गटाला कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित किंवा सामील व्हावं लागेल ह्या गटाला. मग त्यांच्यासमोर पर्याय काय आहेत, एक तर भाजपात जावं लागेल, नाहीतर दुसरे सपा आहेत, MIM वगैरे असे जे काही छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्यात जावं लागेल. आणि हे जर का कुठल्या पक्षात गेले तर भारतीय जनता पक्षाचा ह्यांना जो उपयोग करून घ्यायचा आहे तो उपयोग संपेल. कारण त्यांची ओळख त्यांना ती द्यावी लागेल की आता आम्ही भाजपात गेलो, आता आम्ही समाजवादीत गेलो, आता आम्ही बच्चू कडूंच्या पक्षात गेलो. तर म्हणून ते एक भ्रम निर्माण करतायत की आम्ही म्हणजेच शिवसेना. जे मधल्या काळामध्ये क्लिप फिरली बघा,
असं माझ्या काळात कधी झालं नव्हतं. माझ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बसायचे, पण त्यांनी कधी माझा माईक नव्हता खेचला. काही वेळेला त्यांना अधिक त्यांच्याकडे माहिती असायची अर्थसंकल्प किंवा काय, तर मी त्यांना सांगायचो की दादा तुम्ही उत्तर द्या, पण माझ्याकडनं कोणी माईक नाही खेचला. माईक खेचणं ठाकरे आहात तो तर भाग झालाच, पण एक आमच्या महाविकास आघाडीमध्ये सभ्यता होती आणि समन्वय होता. असो, त्याच्यावरती नंतर बोलायचं तर मी बोलेन. पण त्याच्यामध्ये जे उपमुख्यमंत्री बोलले की हे म्हणजे शिवसेना, म्हणजेच त्यांचा डाव असा आहे की शिवसैनिकांमध्येच लढाई लावायची, शिवसेना खतम करायची. एकदा का काम संपलं की पालापाचोळा तुम्ही जे मगाशी म्हणालात तो टोपलीत भरला की नेऊन टाकायचा. पण त्यांचा अशी योजना होती की बाळासाहेब ठाकरेंनंतर ही शिवसेना परत खतम करायचीच त्यांचं स्वप्न होतं, पण बाळासाहेबांनंतर तुम्ही शिवसेना उभी केली. त्यांच्या पोटात तेच दुखतंय. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे, जसं गांधी आणि काँग्रेस आणि त्यांच्यात एक तुम्ही बघा, मला टीकात्मक केवळ बोलायचं म्हणून मी बोलत नाही, पण दुसरे जे आता सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषबाबू, तसं बाळासाहेब, हे स्वतःचेच म्हणून आता लोकांसमोर आणायचं. म्हणजे आपल्याकडनं काही आदर्श निर्माण नाही झाला तर दुसऱ्यांचे जसं पक्ष फोडतायत तसं आदर्श फोडायचे, आदर्श फोडायचे म्हणा किंवा पळवायचे म्हणा, आणि मग ते आपलेच म्हणून लोकांसमोर जायचं. तसं त्यांचं चाललंय की बाळासाहेबांना त्यांनी मान सन्मान तर दिलाच पाहिजे, नाही तर लोक जोडे मारतील, लोक ठेवणार नाहीत त्यांना जागेवर. कोणी असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात काही बोलला तर लोक हाणतीलच जोडा त्याच्या. तर म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजेत, पण आता ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचंय. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना नातं तोडून दाखवा, मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई वडील असतात आणि त्यांच्याबद्दल मला आदर आहे, मला माझ्या आईवडिलांबद्दल आदर आहे, तसं प्रत्येकांना प्रत्येकाच्या आईवडिलांबद्दल आदर असायला पाहिजे. आता गेल्या आठवड्यात गुरुपौर्णिमा झाली, मी माझ्या वडिलांना आजोबांना गुरु मानतो. प्रत्येकाने पितृदेव भव मातृदेव भव देव मानलं पाहिजे. स्वतःच्या आईवडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. जर आज माझ्या दुर्दैवाने माझे आईवडील माझ्यासोबत असे नाही आहेत, पण ते नेहमी मी माझ्यामध्ये आहे असं मानतो, पण ज्यांची आई आणि वडील हे सुदैवाने त्यांच्यात आहेत, तर मी म्हणेन असा आशीर्वाद पुन्हा दुसरा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्या, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील काय चोरताय, माझे वडील काय, म्हणजेच काय की तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये, तुम्ही मर्द नाही आहात, तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि लोकांचा, माझा तर केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्यावरनं संभ्रम कशाला करतायत? तुमच्यात तुमचा मर्दाचा चेहरा घ्या आणि जा पुढे आणि मागा मतं. नाही, पण निवडणूक आयोगापुढे आता एक नवीन खटला उभा राहतो आहे, तो म्हणजे धनुष्यबाण कोणाचं चिन्ह, जे शिवसेनेचं जे लोकांपर्यंत पोहोचलं. बघा, मला अजूनही देशाच्या घटनेवरती भरोसा आहे, कायद्यावरती भरोसा आहे. चोरीमारी सगळीकडे चालते असं माझं मत नाहीये तेवढा, कारण मी जे म्हटलं ना की सत्यमेव जयते, नाहीतर हे तुम्हाला वाक्य पुसावं लागेल आणि मग दोन वाक्य करावं लागेल एकाची. एक तर म्हणजे असत्यमेव जयते आणि दुसरं वाक्य सत्तामेव जयते. त्याच्यामुळे सत्तामेव जयते पुढे तुम्ही असत्य घेऊन जर का करणार असाल तर ते काही लोक खपून नाही घेणार. आज वेळ अशी आणलेली आहे, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणतो, की ठाकरेंना पुरावे द्यावे लागतात शिवसेना खरी किंवा खोटी. नाही, लोक वाट बघतायत निवडणुकांची, म्हणजे आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही. लोक म्हणतात की आम्हाला निवडणुका येऊ दे, ध्यानच पुरून टाकतो. बरं, जनताच पुरावा देईल, जनताच त्यांना पुरून टाकेल राजकारणामध्ये. आज जी फूट दिसते शिवसेनेत, अशा प्रकारची फूट याआधी राणे भुजबळांनाही पाडता आली नव्हती. असं का घडलं? ज्यांना मी अधिकार दिले होते, ज्यांना मी म्हणजे त्यावेळेला लोक माझ्या तोंडावर नव्हती बोलत, पण मला कुजबूज आहे की अरे काय मुख्यमंत्री, नगरविकास खातं मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे, मलईदार खातं म्हणतात. मला मलाई बिलई खाण्यासाठी मी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक GAD, ज्याला सामान्य प्रशासन म्हणतात, न्याय व विधी. IT मध्ये मला खरंच काहीतरी एक तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का, हा एक माझा विषय होता. राजीव गांधींनी एक क्रांती केली होती, तसा एक विषय होता. आणि त्याच्यानंतर काही काळ एका दुसऱ्या मंत्र्यांनी दिवे लावले म्हणून त्यांचं खातं माझ्याकडे थोडे दिवस मला ठेवावं लागलं होतं. नक्की काय चुकलं असं वाटतं? चूक माझी आहे आणि ती मी पहिल्याच माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये कबूल केलेली आहे. गुन्हा माझा आहे, तो म्हणजे
मी यांना परिवारातले समजून यांच्यावरती अंधविश्वास ठेवला. तुमचं मुख्यमंत्री होणं चुकलं? मला 2 गोष्टी आहेत. समजा मी मुख्यमंत्री त्यावेळेला यांना केलं असतं, हां, यांनी वेगळं आणखीन काय केलं असतं, कारण यांची भूकच भागत नाही. यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख व्हायचे. शिवसेना प्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात. म्हणजे हे जे आहे ना, ही राक्षसी महत्वाकांक्षा आहे आणि ह्याला हावरटपणा म्हणतात. हाव हाव म्हणजे एक दिलं तरी तुझं तेही माझं, माझं तेही माझं, तुझं तेही माझं, ह्याचं तेही माझं, त्याचं तेही माझं, माझं ते माझं, तुझं तेही माझं इथपर्यंत होतं. आता ह्याचंही माझं आणि त्याचंही माझं इथपर्यंत त्यांची हाव गेलेली आहे. या हावरटपणाला सीमा नसते. की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता, लोकांनी, जनतेने केला असता. तसं नाही झालं. जनता ही आनंदी होती कारण आल्या आल्याच आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. हां, त्याच्यानंतर करोना काळामध्ये मी अभिमानाने सांगेन संपूर्ण माझ्या मंत्रिमंडळातील सहकार्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच ज्या पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं, ते मी माझं नाव नाही मानत, ते जनतेचा मी प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर समजा यांनी सहकार्य नसतं केलं तर कोण होतो मी? मी कोण होतो? मी एकटा काय कर? बरं, मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो. जाऊन घोळके करा. फुटीरांचा आक्षेप त्याच्यावरच आहे. जे फुटून गेले आहेत त्यांचा आक्षेप असा आहे की आपण घराबाहेर पडला नाहीत, आपण मंत्रालयात गेला नाहीत आणि आपण त्यांना भेटला नाहीत. तरी सुद्धा घराबाहेर न पडता सुद्धा देशातल्या सर्वोत्तम 5 मुख्यमंत्र्यात नाव का आलं माझं? कारण त्यावेळेला ती परिस्थिती तशी होती. मी स्वतः सांगत होतो घराबाहेर पडू नका आणि लोक ऐकत होते. लोक ऐकत होते. मी जर का घराबाहेर आजही पडलो आणि केव्हाही पडलो तरी शिवसेना प्रमुखांच्या, माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे गर्दी होतेच. गर्दी होतेच. म्हणजे मग काय झालं असतं? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे ती काळाची गरज होती. काळाची गरज होती. पण त्याच काळात मी पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा करोना आपल्याकडे त्याचा शिरकाव झाला हे कळलं तेव्हा साधारणतः 7,500 ते 8,000 रुग्णशय्या आपल्या राज्यात पूर्ण मिळून होत्या. त्याच्यात ऑक्सिजन बेड्स आले, व्हेंटिलेटर्स आले, कॉमन जे रुग्ण असतात ज्यांना साधारणतः एक थोडी ट्रीटमेंट देऊन घरी जाऊ शकतात, ऑपरेशन नंतरचे असतील, त्याच्यानंतर डायलिसिस असतील. पहिल्या लाटेत आपण ते साधारणतः 8,000 जर का धरले तर ते 3.5 लाखावरती नेले होते. हे घर बसल्या. हॉस्पिटलमध्ये बेड्स नव्हते, रुग्णवाहिका नव्हत्या. कोणी कशा केल्या त्या? कोरोनाच्या टेस्टसाठी आपल्या राज्यात फक्त 2 प्रयोगशाळा होत्या. एक कस्तुरबामध्ये, दुसरे NIV एक पुणे. त्या आपण 600च्या वर केल्या घरी बसून. पण त्याच्याविषयी 50 आमदारांना कौतुक नाही आहे. त्यांना तुम्ही निधी दिलेला नाही म्हणतायत आणि तुम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणतायत. त्याच्यामुळे ते सोडून गेले. तुम्ही महाराष्ट्रासाठी जे काय केलेलं आहे, करोनाच्या संकटातून राज्याला वाचवलेलं आहे, लोकांना जीवदान दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नद्यातून प्रेत वाहून तुम्ही दिली नाहीत. त्याचं त्यांना शल्य असेल की असं नाही झालं, हे चुकीचं झालं असं त्यांच्या मते असेल. आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा मुख्यमंत्री आपल्या कुटुंबातल्या घटक वाटत होता, आपला परिवारातला भाऊ, मुलगा. त्याच्यामुळे मला ह्या विश्वासघातकांना माझ्याबद्दल काय वाटतं ह्याची चिंता नाही आहे. मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो. ह्याच्यात असं भाग्य हे फार क्वचित कोणाच्या नशिबी येतं. ते मला नाही वाटत त्यांच्या नशिबी आलं असेल. कारण ह्यांच्या डोक्यावरती जरी काही पदं आता मिळाली, कारण अजूनही हम तुम एक कमरे में बंदो असं यांचं मंत्रिमंडळ आहे, त्याच्यामुळे त्याचा विस्तार कधी होणार आहे माहिती नाही. पण हे मंत्री जरी किती झाले तरी कपाळावरती जो विश्वासघाताचा शिक्का बसलाय तो नाही पुसता येणार. तुम्हाला असं वाटत नाही का की जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनाच तुम्ही सर्वाधिक दिलेलं आहे? आणि ज्यांना मिळालं नाही किंवा ज्यांना कमीत मिळालं ते आपल्या बरोबर राहिले. मला हेच म्हणायचं, ही शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेची ताकद काय की सामान्यांना बाळासाहेबांनी असामान्यत्व दिलं. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोक घडवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना आणि माझ्या माता भगिनींना, बांधवांना विनंती करतो की चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया. कारण हे सारी लोक होती आणि ह्यांना ती चूक, मी पुन्हा तेच म्हणेन की ही चूक माझी आहे की त्यांना ताकद दिली.
पण त्या ताकदीने ते उलटा वार नुसता नाही केला, तर राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली अवलाद आहे. नुसतं आईवरती वार करणारे आपण म्हणत होतो तशी नाहीये ही. राजकारणात ज्याने यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली अवलाद आहे. ज्या पण तेवढी ताकद हो. त्यांच्यामध्ये नाहीये, कारण शेवटी आई ही आई असते. नक्कीच. तुम्ही आईचा उल्लेख केला. कालपर्यंत हे सगळे लोक या शिवसेनेला आपली आईच मानत होती. तुमच्याबरोबर वर्षावरती अनेकांना मी बसलेले बघितले शेवटच्या क्षणापर्यंत. हो, पण आत्ताच तुमचा आधीचा प्रश्न काय होता की मी यांना भेटत नव्हतो. तुम्हाला भेटून ते कधी सुरतला गेले, कोण गोव्याला गेलं, कोण गुवाहाटीला गेलं. 50 खोक्यांची इतकी ताकद असू शकते जी निष्ठा विकत घेऊ जाऊ शकते? निष्ठा नाही विकली जात. विकली जाते ती निष्ठा नसतेच. निष्ठा ही विकली जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात पण झाडं आहे, डोंगर आहे, हॉटेल आहे. किती सुंदर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात फार म्हणजे ग्रामीण भागातल्या आमदारांना महाराष्ट्राच्या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ हो. पडते. म्हणजे मला कळतच नाही मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत कसे काय जन्माला आलात. ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही, प्रेम नाही, त्या मातीची तुम्हाला कधी वैभव दिसलं नाहीये काय. मी स्वतः कलाकार आहे. मी माझ्या त्याच्यावरनं सुद्धा त्यावेळेला चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केलेली आहे, पंढरपूरच्या वारीची केलेली आहे. आणि त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्र बघितला एवढा त्या पावसाळ्याच्या सुमारास मी सगळी फोटोग्राफी केलेली. एवढा नटलेला थटलेला आणि छान काय काय दऱ्या खोऱ्या एवढ्या फुलांनी बहरून जातात. तुम्हाला आम्ही तर शहरी बाबू, तुम्ही ग्रामीण भागातले. तर ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौंदर्य दिसत नाही, त्याचं वर्णन करावं असं कधी वाटलं नाही. आणि डायरेक्ट गुवाहाटी. मी गुवाहाटी का वाईट नाही म्हणत, प्रत्येक प्रदेश चांगला आहे, पण ह्यांना हे काय मातीसाठी करणार. इतिहास काळापासून दिल्ली आणि महाराष्ट्राचा कायम झगडा आहे. मग औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, दिल्लीने महाराष्ट्रावर सतत पाठीमागून वार केले किंवा महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न. कारण काय हे आणि आता आजही तेच चित्र आहे. ह्याच्या मुळाशी जाण्याची आता गरज वाटते. आजही शिवसेनेचा सूड घेण्यासाठी ते बाळासाहेब ठाकरेंच्या अस्तित्वाला सुरुंग लावत आहे. मान्य, पण ह्याच्या मुळापर्यंत जायची गरज आहे. कारण जोपर्यंत हे दिल्लीत गेले नव्हते तोपर्यंत बाळासाहेब ठाकरेच यांना जपत आले होते. बाळासाहेबच यांना वाचवत आले होते आणि वाचवलं होतं एका हिंदुत्वाच्या ध्यासापायी, वेडापायी. मग दिल्लीत बसल्यावरती असं त्या दिल्लीच्या खुर्चीला काय असा वेगळा काय स्प्रे मारला की काय झालं की तुम्हाला ज्यांनी जपलं त्यांनाच तुम्ही संपवायला निघालात. ज्या शिवसेनेनी बाबरीची जबाबदारी तेव्हा घेतली होती शिवसेना प्रमुखांनी, त्या शिवसेनेला तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून संपवायला निघालात. बरं, आम्ही काँग्रेसबरोबर गेलो म्हणून तुम्ही म्हणता हिंदुत्व सोडलं. मग मुफ्ती महमद आणि मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही गेला होतात, ते काय होतं, काय सोडलं तर तुम्ही. मग तेव्हा तर आम्ही आता तुम्हाला वाटतं हिंदुत्व सोडले, जे सोडलं नाही, पण तेव्हा तुम्ही लाच सोडली होतीत ना. काय मेहबूबा मुफ्ती आज सुद्धा वंदे मातरम म्हणतात की भारत माता की जय बोलतात. हे माहिती असून सुद्धा तुम्ही मला हे त्यांनी एकदा सांगितलं होतं की तिकडे निवडणुका घेऊन दाखवा असं अतिरेक्यांनी आव्हान दिलं, म्हणून आम्ही निवडणुका घेऊन दाखवल्या. सरकार बनवून दाखवा म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सरकार बनवून दाखवलं. पण सरकार बनल्यानंतर मला वाटतं मुफ्ती महमद सईदनी अतिरेक्यांचा आणि पाकिस्तानला त्यांनी धन्यवाद दिले होते काश्मीर खोऱ्यात शांततेत निवडणुका होऊ दिल्यामुळे. मग कोणाला काय दाखवलं तुम्ही, कोणाला काय दाखवलं. म्हणजे बरं, आता सुद्धा ते बिहारमध्ये जे बसलेत नितीश कुमार बरोबर, नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का. कारण मला जे आठवतं त्याच्याप्रमाणे त्यांनी एकदा संघमुक्त भारत असा नारा दिला होता. संघमुक्त भारत असं शिवसेनेने कधी दिला नाही. राम मंदिराच्या प्रश्नावर रामविलास पासवान एनडीएतून बाहेर पडले होते, तरी ते त्यांना प्यारे होते. हो, आम्ही तो उलट म्हणत होतो की विशेष कायदा बनवा. 5 वर्ष 7 वर्ष झाली तरी ते विशेष कायदा बनवून राम मंदिर बनवू शकले नाही. ते न्यायालयाने निकाल दिला. या देशातला समस्त विरोधी पक्ष आणि प्रादेशिक पक्ष संपवले जातात आणि मित्र पक्ष पण. आणि हा मित्र पक्ष असं तुम्हाला काय दिसतंय का कारस्थान किंवा अशा प्रकारचं सुधार. बघा, मला असं वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जे आता सरन्यायाधीश बोललेत मध्ये ओझर तर मी वाचलं की आपल्या देशात विरोधी पक्षाला शत्रू समजू नका. विरोधी पक्षांनी सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे आणि सत्ताधारी पक्षांनी सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे. मी जो काही 2.5 वर्षात अनुभव घेतला मुख्यमंत्री म्हणून, मी विरोधी पक्षांना काही वेळेला मी स्वतः आवाहन केलं
की सरकार म्हणून आमचं समजा जर काही आम्ही कुठे कमी पडत असू, आमचं काही चुकत असेल, तुम्ही आमच्या नजरेत आणून द्या, नजरेत आणून द्या. हे काम विरोधी पक्षाचं आहे, कारण ते सुद्धा शेवटी लोकप्रतिनिधी असतात. त्याच्यामुळे सशक्त लोकशाहीसाठी आणि महाराष्ट्राची विरोधी परंपरा पक्ष आहे. हा सुद्धा तेवढा सुसंस्कृत पाहिजे, संवेदनशील पाहिजे, आणि तेवढाच किंवा त्याच्याहून थोडा जास्त हा सत्ताधारी पक्ष संवेदनशील पाहिजे आणि सुसंस्कृत पाहिजे. आता हा संवेदनशीलता आणि सुसंस्कृतपणा ही कुठेतरी रसातळाला जायला लागले असं वाटते. कशामुळे? पिढ्या बदलत आहेत आणि सत्तेची हाव. आता काय झालेलं आहे, फास्ट फूडचा जमाना आलेला आहे. हा, तुम्ही फोन केला की 10 मिनिटात, 15 मिनिटात, 20 मिनिटात पार्सल आलंच पाहिजे. तसं मी पक्षात गेलो की मला थोड्या दिवसात काहीतरी मिळालंच पाहिजे. नाही गेलं तर माझ्याकडे